सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महिलांवरील अत्याचार रोखणे आणि सायबर गुन्हे कमी करण्यासाठी जनजागृती व्हावी या उद्देशाने आज धुळे पोलिसांनी जनजागृतीपर रॅली काढली आहे। त्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते। रॅलीतील कर्मचाऱ्यांच्या हातात वेगवेगळे प्रबोधनात्मक बॅनर झळकत होते। धुळे शहरातील बस स्थानकाच्या समोरील पोलीस मुख्यालयापासून रन फॉर युनिटी या रॅलीला सुरुवात करण्यात आली। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हिरवा झेंडा दाखवी त्या रॅलीला सुरुवात करण्यात आली। रन फॉर युनिटी 2025 हा उपक्रम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभर साजरा करण्यात येते। युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या प्लॅटफॉर्मद्वारे हा राष्ट्रव्यापी उपक्रम सुरू केलाय। देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये रन फॉर युनिटी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। या उपक्रमाचा उद्देश राष्ट्र एकता, देशभक्ती आणि एक भारत, आत्मनिर्भर भारत या तत्वांचे प्रसार व संवर्धन करणे, त्याचाच एक भाग म्हणून आज पोलिसांनी रॅली काढली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आज आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त धुळे पोलिसांतर्फे तसंच पीटीएस, एसआरपीएफ आणि जेल या प्रशासनातर्फे आपण एक मोठी रॅली काढण्यात आली। त्याचा मुख्य उद्देश होता की महिलांसंबंधी जे गुन्हे होतात त्याचा अवेअरनेस वाढवण्याबद्दल, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात सायबरचे गुन्हे देखील घडत आहेत, त्याच्यामध्ये जागृती समाजामध्ये व्हावी या निमित्त आम्ही ही रॅली काढण्यात आलेली होती। त्याचा उद्देश आहे की हे गुन्हे आपल्याला कशा प्रकारे कमी करता येतील या अनुषंगाने ही रॅली आज काढण्यात आली होती।